पुत्राला जन्म द्यायचा म्हणजे कळा सोसाव्याच लागतात. आम्ही सोसल्या यांना जन्म देताना. धीर धरा. सुईण आहे, वैद्य आहेत, पण बाकी सगळं तुमच्याच हातात आहे. पुत्रच व्हायला हवा. आम्ही आणि मद्रदेश वाट पाहत आहोत वारसाची. वेळ जवळ येते. तुम्हा साऱ्यांना आता बाहेर जावं लागेल. क्षणभर थांबा महाराज. आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी. आम्हाला एकांत हवा आहे. मला हुरहुर लागली आहे महाराज. असं वाटतंय की काहीतरी उगवतंय आणि काहीतरी मावळतंय. सुख सुख उगवतंय आणि दुःख मावळतंय. अगदी समजून घालताय ती स्वतःच्या मनाची. या क्षणी अशा समजुतीला जागा नाही. सुजनाच्या उंबरठ्यावर सार लख सुस्पष्ट आहे. महाराज, येणारं बाळ विलक्षण आहे. अशी तीव्रतेने जाणीव होती आम्हाला. अर्थातच विलक्षणच असणार आहे ते. काही झालं तरी देवी सावित्रीच्या तपश्चर्येचं फळ आहे. गेले 9 महिने आपण अनुभवतो आहोतच त्याचं वेगळेपण. हो, आमचे डोहाळेच सांगत होते. सूर्य स्नानाची इच्छा तशीच चंद्र स्नानाची. तलवारीचे 2 हात करण्याची आस आणि वनभोजन करण्याची इच्छा. संगीत ऐकण्याची आवड, तितकीच आस राजसभेतले न्यायनिवाडे ऐकण्याची. असे अलौकिक अद्भुत संकेत येणाऱ्या बाळाने दिलेत आम्हाला महाराज. त्याला शब्दात पकडणं अवघड आहे. पण या तेजस्वी बाळाला पाहता येईल का? त्याला पानं देता येईल का? अशी हुरहुर लागली आहे मला. नका असं भद्र बोलू. नका असं बोलू द्यात महाराज, बोलू द्या. कदाचित पुन्हा कधीच बोलता येणार नाही. अजून एक चिंता आहे आमच्या मनात. बोला. पुत्राऐवजी जर कन्या रत्न प्राप्त झाला तर राजमाता आणि प्रजाजनांचा घोर अपेक्षाभंग होईल आणि त्याचे चटके आपल्या कन्येला सहन करावे लागतील. नाही नाही मालवी देवी, नाही. आपण आपल्या सावित्रीला इतकं सक्षम करू
की अशा गोष्टींना हसत हसत तोंड देईल. एवढंच नाही तर टीका करणाऱ्यांना तिच्या बुद्धी चातुर्यानं निरुत्तर करेल ती. हो, सावित्री अगदी आमच्या मनातलं ओळखलं. पुत्र झाला तर आदित्य आणि कन्या झाली तर सावित्री नाव ठेवायचं असंच आम्ही ठरवलं होतं. देवी सावित्री म्हणजे सूर्य तेजाचं प्रतीक आहे आणि तिच्या कृपेनं जे अपत्य जन्माला येणार आहे तेच नाव धारण करेल. तिच्यात सारखं तेजस्वी सुद्धा. मात्र त्या गोंडस बाळाला पाहायचं, त्याला पानं देण्याचं सुख. मालवी देवी धीर सोडू नका तुम्ही. काही होणार नाही, सगळं मंगल होईल. असं झालं तर सोन्याहून पिवळं पण जर यदा कदाचित आम्ही जग सोडून गेलो तर तुम्ही दुसरा विवाह. नाही नाही नाही, तुम्हाला काही होणार नाहीये मालवी देवी, काही होणार नाही. मालवी धीर धीर धरा तुम्ही. तुम्हाला धीर धरा जरा. काय मग आज सोन्याच्या मोहरांनी स्नान की मग कंठस्नान? हा, पुत्र झाला तर मी समोर जाणार, कन्या झाली तर तुम्ही दोघे. कसे? कंठस्नान नको नको, मी नाही, तूच जा. मी नाही. घाबराय. अहो अहो महाराज बोल चटकन. शुभ वार्ता आहे. सांगा. आपण पिता झाला आहात. आपणास कन्यारत्न झाले आहे. देवी सावित्री, हा तुझाच कृपाशीर्वाद. जा, त्वरित ही वार्ता राजमातांना सांगा. नगरात दवंडी पिटा, मोहरा उधा, मिष्टान्न वाटा. काय झालंय? महाराणी, त्यांची प्रकृती तर ठीक आहे ना? महाराणी, डोळे उघडा. आपल्या कन्येला महाराणी, महाराणी. महाराज, क्षमा असावी. महाराणीचा श्वास थांबलाय. नाडी बंद पडली. काहीतरी करा.
पुन्हा प्रयत्न करा. नाही, महाराणी, महाराणी जाग्या व्हा. महाराणी डोळे उघडा. अहो बघत काय उभ्या आहात? त्यांना ह्या अवस्थेमधून बाहेर काढा. निदान मातृत्वाचं सुख त्यांना मिळवू दे. त्यांना बरं करा. महाराज, वस्तुस्थिती समोर आपण सारेच हतबल आहोत. प्रथम प्रसूती झेपली नाही त्यांना. अतिरिक्त रक्तक्षय झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय. आता काहीही करणं शक्य नाही. वैद्यराज असं म्हणू नका. जगभरातल्या वैद्यांना बोलवा. लागेल तितकं धन खर्च करा. हवं ते औषध निर्माण करा. पण आमच्या महाराणींना बरं करा. अखेर आपलं म्हणणं खरं केलंच. का धीर सोडला? का आम्हाला सोडून गेला? आपल्या कन्येला हृदयाशी कवटाळणार नाही का? हो बघा ना, तुमच्याकडे बघते ती आशेनं. एकदा तरी बघा ना तिच्याकडे. काय ग तुझं हे प्राक्तन? अंगा खांद्यावर खेळणं तर दूरच, पण आपल्या मातेच्या उबदार कुशीत काही क्षण घालवण्याचं तुझ्या नशिबात नाही का? काय महाराणी, पल्लवी देवी, महाराज, आम्ही चाललो. महाराज, महाराज, एका तेजस्वी कन्येला जन्म दिल्याचं समाधान मनी घेऊन जात आहे. समोर उभ्या काळाला केवळ सावित्रीच्या तेजानं रोखलंय. आपली मुलगी साधी सुधी नाही, पण माझ्या साळूला एका साध्या सुध्या मुलीप्रमाणे वाढवा. राजवैभवाने नव्हे, माणुसकी, दया, क्षमा, सत्यवचन आणि निर्भय आत्मसन्मानाच्या जाणीवेचं वैभव द्या. म्हणजे मग आम्ही बलवंत
सगळ्यांना होय महाराणी, तुम्ही सुखानं प्रस्थान करा. आम्ही आपल्या सावित्रीला प्राणपणानं जपू. आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालेला आहे हे सगळ्यांना सांगा आणि आमच्या प्राणप्रिय महाराणी आम्हाला कायमच्या सोडून गेल्या हे सगळ्यांना कळवा. महाराज 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 हा काय प्रकार आहे? महाराज या निर्मलेचा हा आपल्याला अखेरचा प्रणाम आहे महाराज. म्हणजे कारण माझ्या आयुष्याचे आता काहीच क्षण उरले आहेत. उठ निर्मला, उठ. काय झालंय? आपल्याला कन्यारत्न झाले आहे ही वार्ता राज्यमातांना सांगण्याची जबाबदारी माझी आहे महाराज. आणि ही वार्ता कन्यारत्न झाल्याची असेल तर माझा शिरच्छेद ठरलेलाच आहे. म्हणूनच त्याआधी आपलं शेवटचं दर्शन आणि शेवटचा प्रणाम महाराज. नाही, आता तसे होणे नाही. कारण स्वतः राजकन्येनीच तुला मृत्यूपासून अभय दिलेला आहे. म्हणजे मी समजले नाही महाराज.
घे हिला. महाराज, राजकन्या हातात असताना तुझा शिरच्छेद होणं शक्य नाही. आमच्या चतुर सावित्रीनं मार्ग दाखवला. महाराणींना काळाच्या उंबरठ्यावर काही क्षण का होईना, पण तिनं रोखलं. आणि आता ती तुमचा जीव वाचवणार आहे. कालजयी आहे आमची ही राजकन्या. परंतु महाराज, राजमातांना हे कोण सांगणार? आम्ही स्वतः. तू निर्धास्त राहा. यापुढे या कन्येचं दायित्व तुझं असेल. आणि आमच्या कालजयी राजकन्येचं प्रेम हे तुझं कवच. राजकन्ये, आज तू जसा माझा जीव वाचवलास, तसाच भविष्यातही अनेकांचा वाचवशील. खात्री आहे माझी.